ठीक आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, पार्शल डिफरन्शिएशन. आणि जो तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे तो चालू राहणार आहे. पण आपण इतका डेरिव्हेटिव्ह शिकलो आहे की आता आपण पार्शल डिफरन्शिएशन हा चॅप्टर सुद्धा आपण काय करू शकतो, साईड बाय साईड स्टार्ट करू शकतो. कारण तुम्हाला जे पार्शल डिफरन्शिएशनसाठी जे डेरिव्हेटिव्ह्ज वगैरे लागणार होते, बेसिक किंवा जे कंपोजिट फंक्शनवाले वगैरे, ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तर त्यामुळे आता तुम्ही हा चॅप्टर स्टार्ट करू शकता. तर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, तर फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑलरेडी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये सर्व फॉर्म्युलेज लिहून दिलेले आहेत. तेच फॉर्म्युले सेम आपल्याला पार्शल डिफरन्शिएशनमध्ये सुद्धा लागणार आहेत. तर मी तुम्हाला आय बटनवर ती लिंक सुद्धा प्रोव्हाइड करेन आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मिळून जाईल, जी की आपली डेरिव्हेटिव्ह मधलं फर्स्ट लेक्चर होतं तिथे. त्यातले फक्त जे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्ही एकदा रिवाइज करून घ्या, ज्यांनी रिवाइज वगैरे केलेले नसतील. आणि हा चॅप्टर सुरू करण्याआधी डेरिव्हेटिव्हचे जे 4 ते 5 लेक्चर आहेत ते तुम्ही आधी बघून घ्या. त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला अजून समजायला काय होऊ शकतं, इझी होऊ शकतं. ठीक आहे. आता आपण पार्शल डिफरन्शिएशनला सुरुवात करूया. त्याआधी जे रूल्स वगैरे आहेत तर सेम जे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहेत तेच आहेत. फक्त इकडे मी तुम्हाला सांगतो की काय असतं, की फर्स्ट जो आहे तुमचा डो बाय डो एक्स इन ब्रॅकेट यू इंटू व्ही. आता जो तुम्हाला फर्स्ट जो फॉर्म्युला आहे किंवा जो रूल्स आहे तो आहे आपला मल्टिप्लिकेशन वाला, जो यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये असेल. सेम डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा होतं. फक्त पार्शल डिफरन्शिएशनमध्ये बघा काय असतं ना, की आपण जो डी एक्स डेरिव्हेटिव्हमध्ये डिनोट करतो तो पार्शल डिफरन्शिएशनमध्ये डो बाय डो एक्स असतो. हा जो आहे हा डी नाही आहे, आता हा आहे तुमचा डो बाय डो एक्स. सिम्पली हे बघा, जो डी बाय डी एक्स अशा याच्यात असतो आणि जो डो आहे तो असा असतो. तर फक्त हे लक्षात ठेवा की पार्शल डिफरन्शिएशन मध्ये आपला डो असतो. ठीक आहे. ठीक आहे. जो यू इंटू चा जो फॉर्म्युला आहे तो सेम राहणार आहे. मी काय सांगितलं होतं, हा जो आहे याला फर्स्ट मानायचं आणि हा जो आहे याला काय करायचं, सेकंड कन्सिडर करायचं. हा फॉर्म्युला इझी लर्न होण्यासाठी बेटर राहतं. सो काय आपला फर्स्ट फर्स्ट काय आपला यू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सो डो बाय डो एक्स ऑफ व्ही प्लस सेकंड काय व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे डो बाय डो एक्स ऑफ व्ही यू सॉरी. ठीक आहे. तर हा होता तुमचा यू इंटू व्हीचा. सेम ॲज इट इज जो तुम्हाला मी डेरिव्हेटिव्हमध्ये यू बाय व्हीचा शिकविला होता तोच फॉर्म्युला इकडे सुद्धा राहणार आहे. तो काय डो बाय डो एक्स ऑफ, आता कशाच काढायचं आपल्याला, यू बाय व्हीचा. तर सेम काय होता इथे, काय होता आता पहिल्यांदा व्ही येणार, व्ही डो बाय डो एक्स ऑफ यू. आता इथे काय असणार आहे मायनस, कारण प्रोडक्टमध्ये जर प्लस आहे तर यू बाय व्ही मध्ये काय मायनस. त्यानंतर काय आता यू ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण, तो काढणार आहे आपण व्हीचा आणि अपॉनला काय होतं व्हीचा स्क्वेअर. तर हे जे दोन रूल आहेत ते पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये सुद्धा अप्लाय होतात. ठीक आहे. तर हे नोट डाऊन करून घ्या. बाकी जो प्लस आणि मायनसवाला आहे तो तर ॲज इट इज सेम आहे, त्यामुळे मी ते काही आता इथे परत रिपीट करत नाही, जो ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये झालेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आधी प्रॉब्लेम्सकडे वळण्याआधी आपण एक एक्झाम्पल वगैरे बघूया की ॲक्च्युअलमध्ये पार्शियल डिफरन्शिएशन असतो काय किंवा काय करायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय काढायचं आहे, पार्शियल डिफरन्शिएशन.
तर यामध्ये काय आहे ना, की पार्शियल डिफरन्शिएशन काढताना तो कोणाच्या रिस्पेक्टमध्ये काढतोय आपण, ते सर्वात इम्पॉर्टंट असतं. सपोज तो विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय, की विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे, किंवा विथ रिस्पेक्ट टू झेड, किंवा विथ रिस्पेक्ट टू झेड, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आधी हा समजला तरच तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. सपोज मी एक प्रॉब्लेम घेतो, u इक्वल्स टू एक्स इंटू वाय. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की पार्शियल डिफरन्शिएट करा, पण विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे तुम्हाला, एक्स करायचं आहे. जेव्हा पण पार्शियल डिफरन्शिएशन तुम्ही करता त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना फक्त आणि फक्त जो एक्स जिथे जिथे असेल त्याचाच काय करायचा आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सिंपल रूल काय आपला फर्स्ट वाला, की ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना विथ रिस्पेक्ट टू ज्याचा काढतोय, सपोज विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय, तर इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त एक्सचा तुम्ही काय करणार आहेत, डेरिव्हेटिव्ह काढणार आहेत. आणि जो काही वाय असेल किंवा झेड असेल हा तुमच्यासाठी काय होऊन जाणार आहे, कॉन्स्टंट होऊन जाणार आहे. आता कॉन्स्टंट म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे का, नाही. ठीक आहे, इथपर्यंत दोन गोष्टी लक्षात ठेवा. थर्ड बघा, जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतायत आणि जर वाय आणि झेड जर इक्वेशन मध्ये असेल तर त्यावेळेस ते कॉन्स्टंट झाले, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा पण नाही, काहीच नाही. बट आता इक्वेशन मध्ये वाय आणि झेड आहेत पण त्याच्यासोबत एक्स हा नाहीये, तर त्यावेळेस वाय आणि झेड हा डायरेक्टली कॉन्स्टंट असतात आणि कॉन्स्टंटचा जो काही डेरिव्हेटिव्ह असतो तो काय असतो, 0 असतो. ठीक आहे, समजलं. आता इकडे बघा, तुम्ही काय म्हणता, आपल्याला काय काढायचं आहे, पार्शियल डिफरन्शिएशन, डो यू बाय डो एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स काढताना इथे बघा इक्वेशन मध्ये एक्स आहे का रे, आहे. एक्सचा जो काही डेरिव्हेटिव्ह तो काय असतो, 1 असतो. आपण लिहिला नाही लिहिला तरी चालतं. आणि जो वाय तो काय झाला तुमचा, कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट झाला की तो काय करायचा आहे तुम्हाला, ॲज इट इज ठेवायचा आहे. कळालं. आता तुम्ही म्हणता सर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे, तुम्ही 0 का नाही, का नाही घेतलं, कारण वाय सोबत काय एक्स आहे, आपण काय केलंय ऑलरेडी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, त्यामुळे वाय ॲज इट इज ठेवला. ठीक आहे, आता हेच बघा तुम्ही, एक्स इंटू वाय आणि विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे तुम्हाला, वाय काढायचा. तर जेव्हा तुम्ही वाय काढताय तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक्स काय झाला रे तुमचा, कॉन्स्टंट झाला, तो ॲज इट इज ठेवणार तुम्ही. आणि जो वाय, तो वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 येणार. समजलं. बट आता विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला काय काढायचं आहे, झेड काढायचा आहे. आता बघा हा जो थर्ड वाला आहे ना, हा रूल अप्लाय होतो. मी काय म्हणलं होतं, विथ रिस्पेक्ट टू ज्याचा काढायचा आहे तो आहे का रे, इथं नाहीये. इथे काय एक्स आणि वाय हे काय झालेत तुमचे, डायरेक्टली कॉन्स्टंट झाले, आणि कॉन्स्टंटचा जो काही डेरिव्हेटिव्ह असतो तो काय असतो, 0 असतो. सो याचं आन्सर काय आलं, 0 आलं. पण हेच जर इथे जर असं असतं एक्स वाय झेड आणि विथ रिस्पेक्ट टू तुम्ही काय काढताय आता, झेड काढताय, तर अशा कंडिशनमध्ये काय झालं असतं, एक्स आणि वाय कॉन्स्टंट आहे जे की ॲज इट इज तुम्ही ठेवणार, आणि झेडचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काय असणार आहे, 1. तर तुमचं फायनल आन्सर काय आलं असतं इथे, एक्स अँड वाय. पण इथे काय आहे रे, झेड आहे का, झेड नाही आहे विथ रिस्पेक्ट टू झेड काढता वेळेस, त्यामुळे हे डायरेक्टली कॉन्स्टंट झाले आणि कॉन्स्टंटचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे ते तुमचा 0 झाला. तर हे होता थोडे बेसिक गोष्टी पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये. आपण जसे जसे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करत जात जाऊ तसं तसं तुम्हाला अजून ह्या गोष्टी समजत जातील. ठीक आहे, ठीक आहे. आपण प्रॉब्लेमकडे वळूया जेणेकरून तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होत जातील. त्यामुळे तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर हा क्लिअर असला पाहिजे. विदाउट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशन सॉल्व्ह करता येणार नाहीये. ठीक आहे, ठीक आहे.
आपला पहिला टाईप आहे बघा, नॉर्मल फंक्शन पार्शियल डिफरन्शिएशन. आपण जितके पण पार्शियल डिफरन्शिएशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये कंपोजिट फंक्शन वगैरे वाले पण असू शकतात, ते सर्व बघणार आहोत. टोटल 17-18 न्यूमरिकल्स आपण पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये बघूया. ठीक आहे. प्रॉब्लेमकडे बघा. पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इफ यू इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय. आता तुम्हाला तिथे मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, एक्सनी काढायचं आहे. इक्वेशन काय आहे रे तुमच्याकडे, u इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय. विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे आपल्याला, डो यू बाय डो एक्स. ठीक आहे. तर डो यू बाय डो एक्स काढतोय. तर इथे बघा इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर दिसतोय, म्हणजे मी काय करणार, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढणार. वाय काय झाला तुमचा, कॉन्स्टंट झाला, जो की तुम्ही ॲज इट इज ठेवणार. ठीक आहे. त्यासाठी एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, तर त्यासाठी काय फॉर्म्युला, डो यू बाय डो एक्स ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय, एन एक्स रेस टू एन मायनस वन. मग इथे काय आहे ना, डो बाय डो एक्स एक्स स्क्वेअर वाय. ठीक आहे. एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय आहे ना, 2x, कारण 2 मायनस 1 1 असतो, त्यामुळे काय आहे ना 2x. आणि y काय झाला, कॉन्स्टंट झाला. विथ रिस्पेक्ट टू y काढतोय का आपण, नाही काढतोय, म्हणून त्याचा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह नाहीच आहे म्हणून तो कॉन्स्टंट आहे. ॲज इट इज आपण काय करणार, त्याला ठेवणार. फायनल आन्सर काय आलं, डो यू बाय डो एक्सचं 2xy. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. समजला. हे बघा, आता हा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलाय आपण, म्हणून आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला. पण हाच जर क्वेश्चन जर विथ रिस्पेक्ट टू वाय असता तर कसं सॉल्व्ह केला असता. ठीक आहे. बघा इकडे यू इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय. आता विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे आपल्याला, वाय करायचं आहे, डो यू बाय डो वाय. ठीक आहे. आता विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना जो एक्स स्क्वेअर आहे हा काय झाला तुमचा, कॉन्स्टंट झाला. त्याला हात लावायचा आहे का, बिलकुल नाही. तो काय असणार, ॲज इट इज असणार आहे. वायचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे तो काय असणार आहे, 1. तो लिहिला नाही तरी चालेल. फायनल आन्सर काय आलं, डो यू बाय डो वायचं एक्स स्क्वेअर. समजलं, विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना. ठीक आहे. आता स्टार्टिंगला तुम्हाला थोडं हेवी जाऊ शकतं की कोणाला कॉन्स्टंट घेत आहे, कोणाला नाही घेत आहे. जसे जसे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तसं तुम्हाला समजत जाईल. पहिल्यांदा चेक करायचंय कोणाच्या रिस्पेक्टमध्ये काढतोय. ज्याच्या रिस्पेक्टमध्ये काढतोय फक्त आणि फक्त त्याचाच काय करायचं आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सपोज आपल्याकडे 2 मित्र आहेत, पण त्यातला जो आपला बेस्ट फ्रेंड आहे, आपण काय करणार, फक्त त्यालाच सिक्रेट सांगणार. जो दुसरा आहे त्याला सिक्रेट सांगतो का आपण, नाही. तर सेम ॲज इट इज विथ रिस्पेक्ट टू ज्याचा असन फक्त त्याचाच डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बाकीच्याला स्टँड बायवर ठेवायचे, म्हणजेच तो कॉन्स्टंट झाला आपला. समजलं. ठीक आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे तुमचा, partial differentiation with respect to x if u equals to x square y square plus x into y. ठीक आहे. इक्वेशन लिहून घेऊया. u equals to x square y square plus x into y. आता कशासोबत डिफरन्शिएट करायचं आहे रे, पार्शियली विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे. ठीक आहे. डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू डो बाय डो एक्स ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस डो बाय डो एक्स इन ब्रॅकेट एक्स वाय. ठीक आहे. आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, मग इथे कुठे एक्स आहे रे, इथे आहे. मी जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तो कोणावर अप्लाय करणार, फक्त आणि फक्त एक्स स्क्वेअरवर. तर एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय आहे, तो 2x. वाय स्क्वेअर काय झाला रे, कॉन्स्टंट ॲज इट इज. ठीक आहे. डो बाय डो एक्स, अगेन इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. नाही लिहिलं तरी चालतं. वाय काय झालं तुमचा, कॉन्स्टंट, जो की ॲज इट इज. सो फायनल आन्सर काय आलं रे,
डो यू बाय डो एक्सचं 2x स्क्वेअर वाय 2x वाय स्क्वेअर प्लस वाय, हे काय झालं तुमचं फायनल आन्सर पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये. इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, एक्स रेस टू एनचा एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, प्रॉब्लेम समजला. तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घेत जा साईड बाय साईड, और व्हिडिओला पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढणे किंवा राईटअप करून घ्या. ठीक आहे. बाकी तसा तुमच्यासाठी एक ग्रुपसुद्धा क्रिएट केलेला आहे टेलिग्रामला, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही काय करू शकता, ग्रुपला जॉईन करा आणि तिथं तुम्हाला ह्या ज्या काही नोट्स वगैरे आहेत ते तिथं तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळूया. आता बघा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू. ठीक आहे, अगेन सेम प्रॉब्लेम आहे, फक्त आता यातमध्ये काय केलेलं आहे आपण विथ रिस्पेक्ट टू वाय सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, इक्वेशन बघा तेच इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू काय आहे रे, वाय. आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे, वाय. ठीक आहे, मग सिक्रेट कोणाला सांगायचं आहे, फक्त आणि फक्त वायलाच, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे, फक्त वायचा. जो एक्स असणार आहे तो आपला बेस्ट फ्रेंड आहे का, नाहीये, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे का, नाही काढायचा. ठीक आहे, डो यू बाय डो वाय, डो बाय डो वाय ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस डो बाय डो वाय एक्स इंटू वाय. ठीक आहे, आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे, वाय. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, 2y. एक्स स्क्वेअर काय असणार आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज एक्स स्क्वेअर. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस इथे पण काय, वायचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स काय कॉन्स्टंट. सो वायचा डेरिव्हेटिव्ह 1 असल्यामुळे लिहिलं नाही तरी चालतं. सो फायनल आन्सर काय आलं, 2x स्क्वेअर वाय प्लस एक्स डो यू बाय डो वाय. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर विथ रिस्पेक्ट टू वाय करताना. ठीक आहे, समजतंय, थोडं फास्ट जातोय असं वाटतंय. ठीक आहे, तर आपण थोडं हळूहळू सुद्धा सांगेन किंवा रिपीट सुद्धा मी सांगेन, कारण हा सेम प्रॉब्लेम होता विथ रिस्पेक्ट टू वाय. आपण जर लेंदी प्रॉब्लेम्स जेव्हा मी शिकवेल किंवा ते प्रॉब्लेम समोर येतील त्यावेळेस मी तुम्हाला वाटल्यास ते प्रॉब्लेम्स मी रिपीट सुद्धा समजून सांगेन. ठीक आहे, आता तुमचा जो काही नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो बघा. ठीक आहे, प्रॉब्लेम सिंपल आहे. partial differentiation with respect to x if u equals to x cube y plus y square x plus y into x. ठीक आहे, तर हे जर तुमचं डेरिव्हेटिव्ह असतं तर काय झालं असतं रे, थोडं प्रॉब्लेमॅटिक आलं असतं. तुम्हाला काय करावं लागलं असतं, u इंटू व्हीचे फॉर्म्युले जे आहेत ते जरा जास्त यूज झाले असते. ठीक आहे, पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये इतकं होणार आहे का, नाही. हा प्रॉब्लेम काय होणार आहे, अजून इझी होतोय. ठीक आहे, इक्वेशन लिहून घ्या आधी, u इक्वल्स टू एक्स क्यूब वाय प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय इंटू साइन ऑफ एक्स. ठीक आहे, जसं इक्वेशन दिसलं आधी आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे ते लिहून घ्यायचे. कोणकोणते फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला, डो बाय डो एक्स ऑफ एक्स रेस टू एन एन एक्स रेस टू एन मायनस 1, त्यानंतर वाय स्क्वेअर दिसतोय म्हणजे तिथे पण एक्स रेस टू एनचाच अप्लाय होणार जर होत असेल तर. ठीक आहे, त्यानंतर काय साइन ऑफ एक्स दिसतोय, सो डो बाय डो एक्स ऑफ साइन एक्स इक्वल्स टू साइन एक्सचा काय असतो डेरिव्हेटिव्ह आपला कॉस एक्स असतो. ठीक आहे, आता आधी बघा विथ रिस्पेक्ट टू काय सांगितलेलं आहे, विथ रिस्पेक्ट टू सांगितलेलं आहे आपल्याला एक्स. आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे आता, फक्त आणि फक्त एक्स. ठीक आहे, डो यू बाय डो एक्स. इथे काय ना, डो बाय डो एक्स ऑफ एक्स क्यूब वाय प्लस डो बाय डो एक्स ऑफ वाय स्क्वेअर एक्स प्लस डो बाय डो एक्स ऑफ वाय इंटू साइन ऑफ एक्स. ठीक,
हे मी फॉर्म्युले रफ करतो. मी इकडे मेन्शन करतो. एक्झाममध्ये फॉर्म्युले लिहिले पाहिजे, त्यामुळे काय होतं, जे काही मार्क्स वगैरे आहेत ते तुम्हाला मिळतात. आणि फॉर्म्युलेज लिहिल्यामुळे तुमचं प्रॅक्टिस सुद्धा होत जाते कंटिन्युअसली. फॉर्म्युले लर्न करायची गरज पडत नाही. ठीक आहे. एक्स रेस टू एनचा आहे एन एक्स रेस टू एन मायनस 1 डो बाय डो एक्स आहे, सॉरी डो बाय डो एक्स ऑफ साइन ऑफ एक्स आहे तुमचा कॉस एक्स. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू काय आपला एक्स आहे. एक्स असल्यामुळे आपला बेस्ट फ्रेंड कोणता आहे इथे, एक्स क्यूब. आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, फक्त एक्सचा. सो एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. वाय काय झाला आपला, कॉन्स्टंट झाला ॲज इट इज, प्लस. ठीक आहे. इथे काय आहे, वाय स्क्वेअर आहे, पण वाय स्क्वेअर आपला बेस्ट फ्रेंड आहे का, नाही आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण, एक्सचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सो इथे काय येणार, फक्त वाय स्क्वेअर ॲज इट इज, प्लस इथे काय वाय इंटू साइन एक्स. वाय आपला बेस्ट फ्रेंड आहे का, नाही, कॉन्स्टंट ॲज इट इज. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ठीक आहे. डो यू बाय डो एक्स. सो फायनल आन्सर काय आलं आपलं, 3x स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू कॉस एक्स. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर विथ रिस्पेक्ट टू एक्स काढता वेळेस. ठीक आहे. आता हेच जर तुम्हाला काय म्हणतात विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. आता थोडं सिम्पल वाटतंय, एकदा ट्राय करा. सर्वांनी काय करा, एकदा ट्राय करा, बघा. जर तुमचा आन्सर आणि यानंतरचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं जे काही आन्सर असेल, जर हे तुमचं मॅच जर झालं तर तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशन थोडं थोडं समजणे चालू झालेलं आहे असं तुम्ही समजू शकता. आणि जर तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस केली तरच काय होणार आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्स इझी जाणार आहेत आणि जो तुमचा काही कॉन्फिडन्स वगैरे असतो तो तुमचा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. तर एकदा व्हिडिओला पॉज करा, तुम्ही आधी विथ रिस्पेक्ट टू वायने सॉल्व करा. तर मी नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू वाय सॉल्व करून दाखवतो आणि तुम्ही तुमचा आन्सर जे काही आहे ते तुम्ही काय करा, मॅच करून बघा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम बघा. u इक्वल्स टू एक्स क्यूब वाय प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय इंटू साइन ऑफ एक्स. आता पार्शियल डिफरन्शिएशन काय करायचं सांगितलेलं त्यांनी, विथ रिस्पेक्ट टू वाय केलेलं. ठीक आहे. अगेन आपल्याला जे काही फॉर्म्युलेज लागणार आहेत ते कोणकोणते, एक्स रेस टू एनचा एन एक्स रेस टू एन मायनस 1, त्यानंतर काय साइन ऑफ एक्सचा कॉस ऑफ एक्स. ठीक आहे. आता बघा, विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं सांगितलेलं, डो यू बाय डो वाय. इथे काय येणार, डो बाय डो वाय एक्स क्यूब वाय प्लस डो बाय डो वाय वाय स्क्वेअर एक्स प्लस डो बाय डो वाय वाय इंटू साइन ऑफ एक्स. ठीक. ठीक. बघा आता आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे, आता वाय. ठीक आहे. फर्स्टमध्ये बघा, इथे वाय आहे का, आहे वाय. वाय वायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 1. एक्स क्यूब आता आपला फ्रेंड आहे का, नाही, तो काय झाला, कॉन्स्टंट झाला, तो काय राहणार, ॲज इट इज राहणार. ठीक आहे. एक्स क्यूबचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला का, नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढला, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस इथे काय वाय स्क्वेअर. एक्स काय राहणार, ॲज इट इज. ठीक आहे. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू यांचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण यूज करणार. तो काय होणार आहे, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, एक्स काय ॲज इट इज, प्लस
आता बघा वायचा डेरिव्हेटिव्ह 1, साइन एक्स काय राहणार कॉन्स्टंट ॲज इट इज. सो तुमचं फायनल आन्सर काय आलं एक्स क्यूब प्लस 2xy प्लस साइन ऑफ एक्स. समजलं. सर्वात इम्पॉर्टंट आहे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आपण काय करतोय डेरिव्हेटिव्ह काढतोय ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही फक्त आणि फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. ठीक आहे. आता यामध्ये जे तुम्हाला मी थर्ड सांगितलं होता की जर कॉन्स्टंटला आपण 0 घेतो ते कधी घेतोय जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय काढताय पण इथे जर झेड असता तर हा काय झाला असता इथे वाय नसताच तर त्यावेळेस झेड आणि झेड इंटू साइन एक्स काय झाला असता कॉन्स्टंट झाला असता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेतला असता. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ठीक आहे. आपण हा एक लास्ट प्रॉब्लेम घेऊया आणि त्यानंतर जे काही आजचं लेक्चर वगैरे आहे ते स्टॉप करूया आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. जेणेकरून काय होईल की तुम्हाला इतकं जो काही नवीन चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे तर तुम्हाला लेक्चर हेवी सुद्धा जाणार नाही आणि जे काही कॉन्सेप्ट वगैरे आहेत ते तुम्ही काय करू शकता रिवाइज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे त्यांनी इक्वेशन बघा u इक्वल्स टू एक्स रेस टू 5 वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि पार्शियल डिफरन्शिएशन काढायला लावलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या. ठीक आहे. तर इथं येतं टोटली मला एक्स रेस टू एक्स आणि वायचा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे जो काही फॉर्म्युला यूज होणार आहे तो कोणता होणार आहे एकच यूज होणार आहे एक्स रेस टू एन वाला एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक. डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू डो बाय डो एक्स ऑफ एक्स रेस टू 5 वाय स्क्वेअर प्लस डो बाय डो एक्स ऑफ 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस डो बाय डो एक्स 3x स्क्वेअर. ओके 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर डबल झाले तर ठीक आहे. इथे काय करूया आपण हा जो वाय स्क्वेअर आहे हा कॅन्सल करूया 3x स्क्वेअर वाय. इथे पण जो ठीक आहे. आता सॉल्व करा. आपण कशासोबत काढतोय विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या. आपला बेस्ट फ्रेंड कोण आहे फक्त आणि फक्त एक्स. एक्स रेस टू 5 एक्स रेस टू 5चा जो डेरिव्हेटिव्ह तो काय येणार एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो 5 एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 4. ठीक आहे. त्यानंतर वाय स्क्वेअर काय झाला तुमचा कॉन्स्टंट जो की ॲज इट इज राहणार. त्यानंतर इथे काय रे 3x स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा जो डेरिव्हेटिव्ह तो काय आहे तुमचा 2x 2x इंटू 3 6x वाय स्क्वेअर ॲज इट इज कॉन्स्टंट. इथे पण बघा डो बाय डो एक्स इथे पण काय 3x स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 3 6x आणि जो y जो आहे तो काय झाला तुमचा कॉन्स्टंट ॲज इट इज. सो हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. आता हाच जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण विथ रिस्पेक्ट टू वाय सुद्धा आपण काय करू सॉल्व करूया. एकदा तुम्ही काय करा व्हिडिओला पॉज करा. आधी तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय सोल्युशन स्वतः ट्राय करा आणि त्यानंतर व्हिडिओ परत रिझ्यूम करून तुम्ही काय करू शकता की जे काही आन्सर आहे ते तुमचं मॅच होतं आहे का नाही ते एकदा काय करा तुम्ही चेक करा. मी आता काय करतो विथ रिस्पेक्ट टू वाय सुद्धा तुम्हाला एकदा सॉल्व करून दाखवतो. इक्वेशन तेच राहणार u इक्वल्स टू एक्स रेस टू 5 वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय स्क्वेअर
प्लस 3x²y. तर विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे आपल्याला, y काढायचं आहे. इथे बघा, इथे आपला फ्रेंड कोणता आहे फक्त आता y² आहे. y² जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येणार आहे 2y, 2x⁵y. कळालं? y² जो डेरिव्हेटिव्ह तो काय 2y, तुला मी आधी लिहून दिली. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा 3x² काय राहणार आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज राहणार आहे. y² चा डेरिव्हेटिव्ह 2y, 2y आणि हा जो 3 आहे तो काय होणार, मल्टिप्लाय होणार. 3 × 2 6, सो 6x²y प्लस, आता बघा इथे 3x² ॲज इट इज राहणार. y चा जो डेरिव्हेटिव्ह तो काय येणार तुमचा 1 ॲज इट इज. सो लिहिला नाही तरी चालतो, 3x² ॲज इट इज. सो फायनल आन्सर काय आलं तुमचं 2x⁵y प्लस 6x²y प्लस 3x². हे काय झालं तुमचं फायनल आन्सर विथ रिस्पेक्ट टू y काढतायस. सो होपफुली तुम्हाला प्रॉब्लेम समजत आहे आणि जो काही पार्शियल डिफरन्शियल आपण जो चॅप्टर चालू केलेला आहे यामध्ये आपण आता थोडे जसं जसं आपला चॅप्टर पुढे जाईल तसे हार्ड प्रॉब्लेम सुद्धा काय होतील, स्टार्ट होतील. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट आहे आधी तुम्ही डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पूर्णपणे कव्हर करून घ्या. जे काही आपले 4 ते 5 लेक्चर जे काही झालेले असतील ते बघून घ्या, जेणेकरून हा चॅप्टर तुम्हाला काय होईल, इझी जाईल. ठीक आहे. तर आजचं लेक्चर काय करूया आपण इथे स्टॉप करूया आणि जायच्या आधी ठीक आहे, हा जो काही प्रॉब्लेम आहे हा तुम्ही काय करू शकता, होमवर्कसाठी ट्राय करा एकदा. होमवर्कसाठी काय करा, ट्राय करा. तसं मी उद्या हा तुम्हाला प्रॉब्लेमचा आन्सर जे काही आहे ते मी सांगणारच आहे, पण तुम्ही होमवर्कमध्ये एकदा ट्राय करा. जर तुमचा आन्सर माझा आन्सर जर मॅच जर झालं तर समजून घ्या की तुम्ही पार्शियल डिफरन्शिएशनचा चॅप्टरमध्ये समजलेला पण आहे आणि जे काही एक्झाममध्ये आहेत तर त्यामध्ये तुम्हाला 4 to 6 मार्क्स पडण्याचे चान्सेस आहेत. हा चॅप्टरमध्ये येऊ शकतं, 4 to 6 मार्क्सपर्यंत हा चॅप्टर तुम्हाला येऊ शकतो. सो इझी चॅप्टर आहे, डेरिव्हेटिव्हपेक्षा पण खूप इझी चॅप्टर आहे. तर तुम्ही थोडं लक्ष द्या या चॅप्टरकडे. सो आजचं लेक्चर आपण काय करूया, इथे स्टॉप करूया. ठीक आहे. गुड बाय.